मांस खाणे पाप की पुण्य? मनुष्य असो वा प्राणी, प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार खातो. काही प्राणी फक्त मांस खातात, तर काही केवळ गवत खाऊन जगतात. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करतो. पण मांसाहार किती योग्य आहे हे तुम्हाला माहित आहे का? मांसाहाराबद्दल श्रीकृष्ण काय म्हणतात ते आपण एका कथेच्या माध्यमातून जाणून घेऊ. गरुड पुराणानुसार आपल्या धर्मग्रंथांमध्ये मांसाहाराला तामसिक भोजन म्हटले आहे. असे मानले जाते की मांसाहारामुळे बुद्धी भ्रष्ट होते. आजकाल अज्ञानामुळे लोक मांसाहाराला अधिक पसंती देतात. शाकाहारी लोकांना मांसाहारी लोक गवतपाला खाणारे असे हिणवतात. पण श्रीकृष्ण म्हणतात की मांसाहार कधीच योग्य असू शकत नाही. श्रीकृष्णांची पौराणिक कथा. एकदा श्रीकृष्ण यमुना नदीच्या काठी बासरी वाजवत होते. त्याच वेळी एक हरिण घाबरून पळत आले आणि श्रीकृष्णाच्या मागे लपले. हरणाला घाबरलेले पाहून श्रीकृष्णांनी त्याला विचारले, तू इतका का घाबरला आहेस? तेवढ्यात एक शिकारी तिथे आला. त्याने श्रीकृष्णांना सांगितले, हे हरिण माझी शिकार आहे, ते मला दे. यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे हरिण तुझे कसे असू शकते? कोणत्याही जीवावर सर्वात आधी त्याचा स्वतःचा अधिकार असतो. शिकारी म्हणाला, मी या हरणाला शिजवून खाणार आहे. तू मला ज्ञान देऊ नकोस आणि हरिण माझ्या हवाली कर. श्रीकृष्णांनी त्या शिकार्याला समजावून सांगितले, कोणत्याही जीवाला मारून खाणे पाप आहे. मांस खाणे पाप आहे की पुण्य याचे तुला ज्ञान नाही. श्रीकृष्णांचे बोल ऐकून शिकारी म्हणाला, मी कधी वेदांचा अभ्यास केला नाही, मग मला हे कसे कळणार? राजे लोकही शिकार करतात, त्यांना पाप लागत नाही का? यावर श्रीकृष्णांनी त्याला एक कथा सांगितली. मगध देशाची कथा. एका कथेनुसार एकदा मगध राज्यात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे त्या वर्षी अन्नधान्याचे उत्पादन झाले नाही. राजा विचार करू लागला की जर लवकरच यावर उपाय काढला नाही तर प्रजा उपाशी मरून जाईल. त्याने आपल्या सर्व सल्लागारांना बोलावले आणि विचारले, या समस्येवर सर्वात सोपा उपाय काय आहे? तेव्हा एका मंत्र्याने उठून सांगितले, महाराज, यावेळी सर्वात स्वस्त आणि उत्तम भोजन मांसच असू शकते. गहू तांदूळ पिकवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खर्चही अधिक येतो. पण मगधचे पंतप्रधान शांत होते. राजाने विचारल्यावर ते म्हणाले, महाराज, माझ्या मते मांस सर्वात स्वस्त किंवा उत्तम खाद्यपदार्थ नाही. यावर माझे विचार मी उद्या सांगेन. मला आजचा दिवस वेळ द्या. राजाने पंतप्रधानांचे म्हणणे मान्य केले. 2 तोळे मांसाची किंमत. त्याच रात्री पंतप्रधान त्या मंत्र्यांच्या घरी गेले ज्याने मांसाला उत्तम भोजन म्हटले होते. पंतप्रधान त्या मंत्र्याला म्हणाले, आज संध्याकाळी महाराज खूप आजारी पडले. त्यांची प्रकृती खूप चिंताजनक आहे. वैद्यांनी सांगितले आहे की जर एका शक्तिशाली पुरुषाचे 2 तोळे मांस मिळाले तर महाराज लवकर बरे होतील. तुम्ही महाराजांच्या खूप जवळचे आहात. तुम्ही तुमच्या शरीराचे 2 तोळे मांस देऊन महाराजांना वाचवू शकता. जर तुमची इच्छा असेल तर मी या 2 तोळे मांसाच्या बदल्यात तुम्हाला 1 लाख सोन्याची नाणी देऊ शकेन आणि तुमच्या नावावर मोठी जहागीरही करेन. पंतप्रधानांचे बोल ऐकून तो मंत्री लगेच घरात गेला आणि 1 लाख सोन्याची नाणी घेऊन बाहेर आला. त्याने ती नाणी पंतप्रधानांना देत म्हटले, महाशय, या नाण्यांनी तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी मांस विकत घेऊन या आणि माझा जीव वाचवा. यानंतर पंतप्रधान एकामागून एक सर्व मंत्र्यांच्या घरी गेले आणि सर्वांना 2 तोळे मांस देण्यास सांगितले. पण एकही मंत्री मांस द्यायला तयार झाला नाही. उलट सर्वांनी पंतप्रधानांना 1 लाख सोन्याची नाणी दिली. मांसाहार पाप की पुण्य? दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेआधीच राजसभेत आले. सर्वांना हे जाणून घ्यायचे होते की राजा बरे झाले की नाही. काही वेळाने राजा सिंहासनावर येऊन बसले. राजाला निरोगी पाहून सर्व मंत्री चकित झाले. त्यानंतर पंतप्रधानांनी राजासमोर 1 कोटी सोन्याची नाणी ठेवली. राजांनी पंतप्रधानांना विचारले, एवढे धन कुठून आले? पंतप्रधान म्हणाले, महाराज, हे सर्व धन मी 2 तोळे मांसाच्या बदल्यात जमा केले आहे. या सर्व मंत्र्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी ही किंमत दिली आहे. आता तुम्हीच सांगा महाराज, मांस स्वस्त आहे की महाग? राजाला पंतप्रधानांचे म्हणणे समजले. त्यानंतर त्यांनी प्रजेला मेहनत करण्याचे आवाहन केले. काही दिवसांत लोकांच्या परिश्रमामुळे मगधमधील शेते पिकांनी बहरून गेले आणि अन्न संकटही दूर झाले. ही कथा ऐकल्यानंतर त्या शिकार्याने मांसाहार सोडून दिला आणि शिकार करणेही थांबवले. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.